नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये धमाकेदार ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. इकडे आता राजन आणि अन्नपूर्णा मोबाईलवर बोलत असतात. तेव्हा आता अन्नपूर्णाला राजनकडून कळालेलं असतं की चक्क आता रागिनी आणि कामिनीने ते स्केच आणायला, त्याच्या मोठ्या मुलीचं स्केच आणायला जाणार आहे. तेव्हा मात्र आता हे ऐकून अन्नपूर्णा चकित होऊन जाते आणि अन्नपूर्णा विचारात पडते की जेव्हाही घरी आपण राजनच्या मोठ्या मुलीचा विषय जरी काढला तर या रागिनी आणि कामिनीच्या चेहऱ्यावरती मात्र आनंद नाहीसा होतो आणि हा चक्काच आनंदित होऊन राजनच्या मोठ्या मुलीचा स्केच आणण्यासाठी जाता. तेव्हा मात्र आता अन्नपूर्णाला तिथंच खटकते की काहीतरी गोंधळ ही रागिनी करणार आहे असं आता अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं. पण आता राजनच्या विरोधात जाऊन आता काहीतरी करायचं असं आता अन्नपूर्णाने ठरवलेलं असतं. तर आता असं काय समोर होणार आहे की चक्क आता रागिनी असं नेमकं काय करणार आहे की चक्क त्याला राजन आता डिवोर्सची नोटीस पाठवणार आहे. कारण आता रागिनीने कामिनीच्या शैतानी दिमागचं आता खरं स्वरूप राजनसमोर आलेलं असतं. तर आता अन्नपूर्णा विचारात पडलेलं असतं. तर आता इकडे मात्र रागिनीला भेटण्याकरता अन्नपूर्णा जाते. तेव्हा मात्र आता रूममध्ये रागिनी आणि कामिनी बोलत असतात. तेव्हा आता रागिनी बोलते की आई, आज मात्र मी राजनला खूप चांगलं प्रेमाच्या घोळात घेतलेलं आहे. बघितलं ना, चक्क त्याच्या मोठ्या मुलीचं स्केच त्याने मला आणण्यासाठी सांगितलेलं आहे. खरंच असंच आता मी चांगलं छान छान बोलून राजनची पूर्ण प्रॉपर्टीसुद्धा माझ्या अनिकाच्या नावावरती करणार आहे. त्यावर आता इकडे कामिनी बोलते, हो, आज पहिली वेळ तू काहीतरी कामाचं बोलली आहे बघ रागिनी. त्यावर आता रागिनी बोलते, हो आई, मग मुलगी कोणाची आहे? त्यावर आता कामिनी बोलते, अगं इथं बोलतच राहणार आहे की त्या राजनच्या मोठ्या मुलीचं स्केचसुद्धा आणायचं आहे आपल्याला. आणि ते स्केच जेव्हा आपल्याला मिळणार ना, तेव्हा मात्र बघ मी त्या मुलीसोबत काय करणार आहे. हे सर्व असे भयानक वाक्य ऐकून मात्र अन्नपूर्णा चकित होऊन जाते. आता त्यावेळेला मात्र अन्नपूर्णा त्या दोघींना काहीही बोलत नाही. कारण आता त्यांचा प्लॅन हा अन्नपूर्णानं ऐकलेला आहे की कसं राजनच्या मुलींना त्यांना संपून टाकायचं आहे. हे रागिनी आणि कामिनीचा प्लॅन आता अन्नपूर्णाच्या लक्षात आलेला आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा कसलाही विचार न करता लगेच रूममध्ये निघून जाते आणि त्या स्केच आर्टिस्टला कॉल करते. तेव्हा मात्र आता स्केच आर्टिस्टला कॉल केल्यानंतर त्याला सांगते की तुमच्याकडे रागिनी आणि कामिनी ह्या 2 बायका येणार आहे आणि यांच्याकडे राजनच्या मोठ्या मुलीचं स्केच तुम्ही चुकूनही देऊ नका. तर आता स्केच आर्टिस्ट बोलतो की पण मॅडम, तुम्ही असं का बोलता? त्यावर आता अन्नपूर्णाने सांगितलेलं आहे की मी राजनची आई आहे आणि ह्या ज्या 2 बाया तुमच्याकडे येणार आहेत, महिला त्या येणार आहेत, त्या मुलीच्या जीवावरती उठलेल्या आहे. म्हणून तुम्ही दुसरंच कोणतं तरी एखादं स्केच त्यांच्याकडे द्या. तेव्हा मात्र आता इकडे स्केच आर्टिस्टने सुद्धा अन्नपूर्णाची मदत करवण्याचं ठरवलेलं असतं. तर इकडे आता अन्नपूर्णाने नवीन डाव साधलेला असतो. तर इकडे आता स्केच आर्टिस्ट अन्नपूर्णाच्या सांगण्यावरून त्या दोघी तिथं येतात आणि बोलतात की आम्ही राजनने आम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्याकडून राजनच्या मोठ्या मुलीचं स्केच घेऊन जायचं आहे. तेव्हा आता स्केच आर्टिस्ट आणि अन्नपूर्णाने ठरवून एक छोटासा प्लॅन केलेला असतो. त्या प्लॅनमध्ये आता रागिनी आणि कामिनी कशा फसताय हे आपण पाहणार आहोत. तर इकडे आता स्केच आर्टिस्ट दुसऱ्याच मुलीचं एक स्केच त्यांच्याकडे देतात, ज्या मुलीचं जे की अन्नपूर्णाने ती मुलगी खोटी नात असल्याचं ठरवलेलं असतं. तर आता जेव्हा त्या दोघींकडे त्या मुलीचं स्केच येते तेव्हा मात्र आता त्या खूप खुश होतात आणि आपसातच त्या बोलतात की आता तर रागिनी बोलते, आई बघ ना, राजनच्या मोठ्या मुलीचं स्केच आपल्याकडे आलेलं आहे आणि आपल्याला आता हिला संपवायचं आहे. तर आता रागिनी बोलते, कामिनी बोलते, हो रागिनी, आता असंच काहीतरी करायचं आहे आपल्याला. पण आता अगोदर आपल्याला हे स्केच आपल्याकडे ठेवायचं आहे आणि आपण दुसऱ्याच मुलीचं स्केच
राजनच्या हाती द्यायचं आहे. तर आता लगेच त्या दोघी दुसऱ्याच मुलीचं एक स्केच जे त्यांनी दुसऱ्या स्केच आर्टिस्टकडून बनवून घेतलेलं असतं ते स्केच आता त्या घरी घेऊन जातात. तेव्हा आता राजन आणि अन्नपूर्णा हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा मात्र आता राजन आणि अन्नपूर्णा हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा आता राजन बोलते की कामिनी, आत्या, रागिनी, काय झालं, कुठं आहे माझ्या मोठ्या मुलीचं स्केच? तेव्हा मात्र आता लगेच कामिनी पर्समधून स्केच आता लगेच राजनच्या हातावर देते. तेव्हा आता इकडे अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं की ज्या खोट्या मुलीचं स्केच अन्नपूर्णाने आणि स्केच आर्टिस्टने ठरवलेलं असतं ते स्केच आता रागिनी आणि कामिनीने बदलून टाकलेलं असतं. तर आता मात्र जेव्हा हा सर्व प्लॅन आता अन्नपूर्णाच्या लक्षात आलेलं असतं तर अन्नपूर्णा आता कसलाही विचार करत नाही, सरळ आता कामिनी आणि रागिनीच्या कानाखाली वाजवते. तेव्हा मात्र आता रागिनी आणि कामिनी बोलतात की आम्ही काय केलं आणि असं ताई तुम्ही आम्हाला का मारलेलं आहे? तेव्हा मात्र आता राजनसमोर अन्नपूर्णा बोलते की राजन, या दोघींनी आज काय केलेलं आहे? आज यांनी मात्र यांची हद्दच पार केलेली आहे. तेव्हा आता राजन बोलतो काय झालं आहे? यांनी असं काय केलेलं आहे की तू यांच्यावर रागावलेली आहे? बघ ना, यांनी तर खूप छान आज काम केलेलं आहे. माझ्या मोठ्या मुलीचं जे स्केच आर्टिस्टकडून चित्र आणून दिलेलं आहे. बघ ना, तू खुश नाहीस का माझ्या मोठ्या मुलीला बघून? तेव्हा अन्नपूर्णा बोलते राजन, जेव्हा तू मला सांगितलं की रागिनी तुझ्या मोठ्या मुलीचं चित्र आणण्यासाठी या स्केच आर्टिस्टकडे जाणार आहे, तेव्हा मी रागिनीला भेटण्यासाठी यांच्या रूममध्ये गेलेले आहे आणि यांच्या डोक्यात काय शिजलेलं होतं ह्या आपसात बोलत होत्या, तेव्हा मला यांचा प्लॅन कळालेला आहे. तेव्हा मात्र मी या दोघींना काहीही बोलले नाही राजन, पण मी मात्र लगेच स्केच आर्टिस्टला कॉल केला आणि मी दिलेल्या मुलीचा फोटोचं स्केच या दोघी तिथं आल्यावरती द्या असं मी स्केच आर्टिस्टला सांगितलं आणि त्यानंसुद्धा माझी मदत करीत तसंच केलेलं आहे. पण मात्र आता स्केच आर्टिस्टला मी ज्या मुलीचा फोटो देण्यास सांगितला त्या मुलीचा फोटो हा नाही आहे राजन. यांनी स्वतः दुसऱ्या स्केच आर्टिस्टकडून फोटो बनवून तिसऱ्याच मुलीचा फोटो माझ्या हाती आणून दिलेला आहे. बघ राजन, यांच्या हाती जर खऱ्या तुझ्या मुलीचा फोटो लागलेला असता तर यांनी हा तुझ्यापर्यंत पोचू दिलेला नसता. यांनी मधातच बदललेला होता. हाच यांचा प्लॅन आहे आणि म्हणूनच मी यांच्या कानाखाली मारलेलं आहे की माझ्या मोठ्या नातीचं चित्र बदलून यांना नेमकं मिळणार तरी काय आहे. असा आता स्केच आर्टिस्टच्या मदतीने प्लॅन करून अन्नपूर्णाने राजनसमोर आता या दोघींचं पितळ उघडं पाडलेलं असतं प्रेक्षकांनो. तर आता राजनने सुद्धा रागिनीच्या जबरदस्त कानाखाली मारलेले असते आणि आता रागिनी बोलते की तुमची हिंमत कशी झाली मला मारण्यासाठी? त्यावर आता राजन बोलते बरोबर बोलले, मी तुझा कोणीच नाही आहे ना. आज तू माझी हिंमत काढली तर आजच्या आज माझ्या घरातून तू चालते हो आणि ह्या बॅग घेऊन माझ्या घरातून निघून जा. आजपासून या प्रॉपर्टीवर तुझा कसलाही हक्क राहणार नाही आणि आजपासून तू माझी बायको नाही, कारण तू पुन्हा एकदा माझा विश्वासघात केलेला आहे. तुझ्या घरी आज संध्याकाळपर्यंत डिवोर्स नोटीस पोचून जातील. आता अशा भयानक चाल खेळून अन्नपूर्णाने रागिनी आणि कामिनीचं पूर्ण पितळ आता पुन्हा राजनसमोर उघडं पाडलेलं आहे. तर खरंच आता राजन आणि कामिनीचा डिवोर्स होणार का, असा जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार. खरंच स्केच आर्टिस्टचं चित्र आता अन्नपूर्णासमोर पोचणार का, जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपण सर्व लवकरच पाहणार आहोत. म्हणून असेच धमाकेदार ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.